श्री स्वामी समर्थ श्रोते हो. एखादं संकट नकळत जर येत असेल तर त्यावर कशा प्रकारे मात करता येते आणि स्वामी महाराज कशा प्रकारे आपल्या पाठीमागे उभे असतात किंवा त्यांचा वरद हस्त कसा आपल्यावरती असतो, हाच आजचा अनुभव सांगणार आहेत. तत्पूर्वी एकच सांगणार की तुम्ही अजूनही जर आपल्या कृपाछत्र स्वामी या यूट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच करा आणि बेल आयकॉनचं बटन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून खरंच जे स्वामी सेवेकरांना आलेले अद्भुत अनुभव असतात तेच आपण या आपल्या चॅनलवरती टाकत असतो. तर श्रोते हो, श्री स्वामी समर्थ महाराजांना त्रिवार मुजरा करून आजच्या आपल्या खूप छान आणि सुंदर अशा अंगावर शहारे आणणाऱ्या अनुभवाला आपण नक्कीच ऐकूया. चला तर ताईंचा अनुभव आपण सुरू करूया. ताई म्हणतात, मी प्रॉपर जळगाव साईडची. जळगाव म्हणजे खानदेश. आता ताई होत्या म्हणजे ज्या वेळेला ते शिक्षण घेत होत्या त्यावेळेला त्यांनी आपल्या ज्या याच्यामध्ये सेविका असतात, नर्स सेविकरे ज्या असतात, सेविका ज्या असतात, त्याचं शिक्षण ताईंनी घेतलेलं होतं. तर ताई म्हणतात की मी तर काही प्रॉपर तशी काही स्वामींची महाराजांची तेवढी सेवा काही माझ्या हातून घडतही नव्हती, पण गेल्या 2005 याच्यापासून मी सेवेमध्ये आहे, स्वामी समर्थ महाराजांच्या सेवेमध्ये आहेत. आणि हा अद्भुत अनुभव मला अशा प्रकारे आला की म्हणजे अगदी माझ्या गळ्यापर्यंत आलेलं संकट महाराजांनी कसं मला त्यातून बाहेर काढलं. तर ताई म्हणतात की मला माहितीही नव्हतं की माझी या परीक्षेला मी एक म्हणजे तेवढा तर काही हे नव्हता की चला बाबा आपला नंबर लागेल म्हणून, पण स्वामींच्याच कृपेने म्हणा माझा नंबर लागला आणि माझं त्यात सिलेक्शनही झालं. म्हणजे ज्या नर्स सेवेकरी ज्या असतात ताई, सेविका ज्या असतात, त्यामध्ये ताईंचा नंबर लागलेला होता आणि ते प्रशिक्षण पूर्ण झालं ताईंचं, नंबरही लागला आणि ताईंची बदली अशा ठिकाणी झाली की तिथं त्या एकट्या राहू शकत नव्हत्या. मग घरामध्ये कोणीच नव्हतं, फक्त त्या ताईंचे बाबा आणि त्या ताई असा दोघांचाच जे काही घरामध्ये होतं ते होतं. कारण बापलेकच होते, आई वारलेली होती, भाऊ बहीण कोणीही नव्हतं ताईंना. आणि ताई सांगतात की बालपणापासून संगोपन सगळं बाबांनीच केलेलं माझं. तर असं सांगतायत ताई की 2005 पासून सेवेत असल्यामुळे मला बरेच छोटे मोठे अनुभव मला आले, पण जो सगळ्यात मोठा अनुभव आहे त्या अनुभवाला खरंच ऐकताना आणि सांगताना हे ताई म्हणतात की मला सांगायलाही माझे हुंदके भरून येत आहेत. तर झालं असं की ताई म्हणतात माझी बदली अशा ठिकाणी झालेली होती नगर साईडला की अक्षरशः तिकडची लोकं जी आहेत ती गावामध्ये न राहता ती शेतांवरतीच वस्ती करत असतात. म्हणजे शेतांमध्येच त्यांची घरं बांधलेली असतात आणि तिथंच ती लोकं राहतात. मग आता जर एखादा काही सर्वे करायचा म्हटला, काही म्हणजे गरोदर स्त्रिया असतील किंवा लहान मुलं असतील, तर अशा लोकांची जी काही मांडणी किंवा जे काही करायचं असतं, त्यांना रजिस्टर करायचं असतं, त्या सगळ्याच गोष्टींसाठी त्यांना असं फिरावं लागत असायचं. मग ज्यावेळेला त्यांची तिथं नेमणूक झाली त्यावेळेला त्यांच्या मदतीला एक मावशी म्हणून त्यांच्यासोबत एक दिल्या गेल्या आणि त्यांना सांगितलं की बाबा तुम्हाला हे काम तुम्हाला पार पाडायचं आहे. आता ताई म्हणता मी माझं काम खरंच खूप मनापासून मी करतही होते आणि सकाळी 8 वाजता मला घरातून निघावं लागायचं. 3 वाजता 3-3:30ला माझी ती ड्युटी संपायची, असं ताई सांगतायत. मग माझा रोजचा रुटीन होता. रोजचं माझ्या हातून तर काही सेवा जास्त घडत नव्हती, पण न चुकता मी स्वामी समर्थ महाराजांची फक्त एक साध्या पद्धतीने मी आरती करायची आणि अजूनही करते. तर झालं असं की छोटीशी रूम होती, आम्ही भाड्याने तिथं राहत होतो. तर मला त्या फोटोवरती जणू जसे काही डॉट पडल्यासारखे मला जाणवायला लागले. तर मी तेवढं काही लक्ष दिलं नाही पहिल्या दिवशी, पण दुसऱ्या दिवशी ते जास्तच दिसले. मग मी थोडंसं मनावरती घेतलं आणि विचार करू लागलं की हे काय असेल? पण असं वाटलं की बाबा बाथरूमच्याच बाजूला भिंत आहे त्याच्यामुळे ओलाव्यामुळे तर होत नसेल. मग मी तिथून उचलून मी दुसऱ्या ठिकाणी तो फोटो स्थापित केला.
आणि झालं असं की परत तिसऱ्या दिवशी मला ते डॉट मला जास्तच दिसायला लागले. आता मात्र माझ्या डोक्यामध्ये ड्युटीवरही असताना सारखे तेच विचार होते. मग एके दिवशी मी माझ्या चुलत भावाला फोन केला आणि त्याला सांगितलं की "बाबा असं-असं आहे, तर तू कुठेतरी मठामध्ये याचं कारण विचार." मग आता त्यांनी सांगितलं मठामध्ये विचारल्यानंतर की तर त्यावेळेला मठामध्ये त्या ताईंच्या भावाने विचारलं की माझ्या बहिणीच्या बाबतीमध्ये असं-असं होत आहे, जी घरामध्ये प्रतिमा आहे त्या प्रतिमेवरती अगदी डॉट पडल्यासारखं जाणवत आहेत. तर मठातून एकच उत्तर त्या ताईंनी मला सांगितलं, "बघा, घरात जर स्वामींचं अधिष्ठान आहे, तर जे काही ताईंवर येणारं जे काही संकट असेल, ते स्वामी समर्थ महाराज त्यांच्यावरती ओढून घेत आहेत. त्यामुळे तुम्ही निसंकोच राहा, ताईंना काही होणार नाही. त्यामुळे तुम्ही जी सेवा आहे, ती सेवा तुमची कायम सतत चालू ठेवा. बाकी घाबरण्यासारखं काहीही नाही." मला जेव्हा समाधानकारक उत्तर मला माझ्या भावाकडून मिळालं, तेव्हा मी धन्य पावल्यासारखं मला जाणवलं. आणि कालांतराने जसं-जसं मग आमची कामाची जी हे होती, तसं-तसं मी कामही करत होते आणि मग उन्हाळ्याचे दिवस आले. डोक्यावरती जसा-जसा सूर्य यायचा तसं-तसं चालणं, शेताच्या बाजूने चालणं अवघड जायचं. आणि करता-करता एक दिवस असा आला, की मी स्वामी समर्थ महाराजांच्या फोटोकडे बघितलं, तेव्हा मला 2 डॉट अगदी गडद रंगाचे मला ते दिसू लागले. मी त्याही दिवशी चिंतेतच होते आणि आरती केली, डबा घेतला आणि मी माझ्या कामाला निघाले. डोक्यात सारखे तेच विचार, असं का होत असेल? असं का होत असेल? पण शेवटी जे माझ्या भावाने मला सांगितलेलं होतं, केंद्रातल्या ताईने सांगितल्याप्रमाणे डोक्यात तेच यायचं, की जे काही असेल संकट ते स्वामी समर्थ महाराज स्वतःवरती ओढून घेत आहे. तुम्ही फक्त नामस्मरण चालू ठेवा आणि जी सेवा करत आहात ती चालू ठेवा. तर नेमकं झालं असं, की ज्या माझ्यासोबत ज्या मावशी होत्या त्या थोड्याशा वयस्कर होत्या. माझ्यासारखं चालणं त्यांना जमत नव्हतं. मग मी काय करायचे, की त्या हळू चालत यायच्या तोवरती मी एका सावलीच्या जागी मी जाऊन बसायचे. झाडाखाली मी बसायचे किंवा उभी राहायचे. तर मग त्या दिवशीही आम्ही नेहमीप्रमाणेच आम्ही चालत होतो. नेहमीचा रोजचाच रहदारीचा रस्ता तो शेताच्या बाजूने चालण्याचा. तर थोडंसं मी मावशी मागे होत्या. मग मी थोडीशी पुढे आली आणि सावलीमध्ये थोडासा उन्हाचा चटका जाणवू लागला. त्याच्यामुळे मी मावशींना म्हटलं, "मावशी, आज मला ना काही बरंच वाटत नाहीये. मला अस्वस्थ वाटतंय. मला आज लवकर घरी जावंसं वाटतंय." मग मावशी म्हटल्या, "ठीक आहे ताई, आज आपण लवकर आटपून घेऊ आणि आपण निघून जाऊ. वाटलंच आपण ऑफिसमध्ये थोडा वेळ बसूया." मी म्हटलं, "हो चालेल, काही हरकत नाही." मग बोलता-बोलता मावशी थोड्या मागे राहिल्या आणि मी पुढे आले आणि मी त्या झाडाखाली बसले. झाडाखाली बसले तोवरच माझ्या पायाला अगदी काहीतरी नरम लागल्यासारखं मला जाणवलं आणि जाणवता क्षणीच माझ्या बिलकुल अंगावरती शहारे आणि माझे डोळे अगदी मोठे केलेले ते मोठेच राहिले. मला काय करावं मला काहीही सुचत नव्हतं. म्हणजे जो काही सर्प होता, जो नाग होता, तो काळाशार नाग अगदी फण करून माझ्याकडे बघत होता. आता काय करावं मला काही कळत नव्हतं. पण स्वामींचा आतमधून एकच धावा होता, "स्वामी, स्वामी, स्वामी." तो घडीत तिथून पळाला आणि जो मला समोर जाऊन माझ्या समोर उभा राहिला. म्हणजे समोर म्हणजे थोडासा पुढे जाऊन तो मला अगदी फण वरती करून मला तो बघू लागला. आणि ज्यावेळेला तो माझ्या पायाखाली होता त्यावेळेला मला जसं काही म्हणजे जाणवलं, की काहीतरी याचं काहीतरी मला लागल्यासारखं मला ते जाणवलं. पण कळतही नव्हतं, की काय आहे नेमकं काय नाही ते. मग मी थोडीशी म्हणजे साहजिकच आहे, की एवढा मोठा साप मी समोर बघितला. माझ्या पायाखालून तो गेला. मला खूप म्हणजे भीती वाटल्यासारखं नाही तर माझ्या जीवातला प्राण गेल्यासारखंच मला झालेलं होतं त्या दिवशी. मी जेवढी अस्वस्थ होते तेवढेच मी अजून जास्त झाले आणि तसेच घाम आलेल्या अवस्थेमध्ये मी मावशींना म्हटलं, "मावशी इथं नाग आहे, लवकरात लवकर चला." आम्ही कशातरी धापा टाकत आम्ही ऑफिसपर्यंत पोहोचलो. तिथं मला ज्या माझ्या वरिष्ठ अधिकारी होत्या त्या ताई मला म्हणाल्या, "ताई तुम्ही स्वामींना मानतात ना, स्वामींचं एवढं करतात ना, स्वामींनीच तुम्हाला आज वाचवलं, स्वामींनीच तुमचे प्राण वाचवले. आता निवांत घरी जा, आराम करा आणि स्वामींसमोर नारळ, खर्डी साखर तुम्ही ठेवा."
मला अगदी म्हणजे खरोखर मी घरी आले आणि अंघोळ केली आणि एका क्षण मी फक्त डोळे मिटून मी स्वामींसमोर उभी राहिले आणि जणू जसं माझ्या हृदयातून प्राण निघेल अशी मी ओक्साबोक्शी मी रडू लागले. रडता रडता अचानक त्या फोटोवरती माझं लक्ष गेलं आणि जे ते 2 डॉट होते त्याचा अर्थ मला त्या दिवशी कळालेला होता, की ते 2 डॉट म्हणजेच सर्पदंशाचे ते दात होते, की जे आज मी त्यातून वाचले होते. कारण हे गूढ समजायला मला एवढे दिवस लागलं, ते मला स्वामींनी एका दिवसात, एका क्षणात मला समोर आणून दाखवलं. आणि खरंच मी स्वामी समर्थ महाराजांचे खूप खूप आभार मानले त्या दिवशी. महाराजांसमोर नारळ, खरी साखर ठेवली, स्वामींची आरती केली आणि स्वामींना खरंच अगदी माझी जणू जशी आई, माझी माय, माऊली सगळं जे काही असेल ते मी माझ्या स्वामींनाच मानते. कारण माझ्या सुखात, माझ्या दुःखात माझ्या स्वामींचा वाटा माझ्यासाठी खूप असतो. हे मला त्या दिवशी स्वामींनी जाणवून दिलं, की "तू भिवू नको, मी तुझ्या पाठीशी सदैव आहे." आणि मीच काय तर माझ्या वडिलांच्या सुद्धा डोळ्यातून त्या दिवशी अश्रू निघाले. ते कधी कोणासमोर रडत नाही, पण त्या दिवशी ते रडले. मी जेव्हा ही सगळी हकीकत त्यांना सांगितली त्यावेळेला. त्यावेळेला त्यांनी खूप म्हणजे स्वामींचे आभार मानले आणि त्या दिवसापासून माझे वडील सुद्धा स्वामींचा नामस्मरणाचा धावा करू लागले. म्हणजे एवढ्या दिवसापासूनचं जे माझ्यासमोर चित्र होतं ते स्वामींनी त्या दिवशी मला जाणवून दिलं. मला माझ्यासमोर आणून दाखवलं, की बघ मी आहे आणि जो माझी नामस्मरणाची जी हे आहे, म्हणजे आपण म्हणतो ना, जेवढं तुम्ही स्वामींचं नामस्मरण जपाल तेवढं स्वामी तुम्हाला जपतील. तेच त्याचं उत्तम उदाहरण होतं. तर ताई सांगतात, "सेवा करा, जशी होईल तशी करा. वेळेचं काळाचं बंधन नाहीये. जशी होत राहील तशी करत राहा. पण करा. नक्की करा. नक्कीच स्वामी महाराज तुम्हाला अनुभव देतील." खरंच ताईंचा अनुभव खूप सुंदर होता श्रोते हो. अगदी सांगताना माझ्याही डोळ्यात पाणी आलं, माझाही कंठ दाटून आला, की अगदी समोर मरण आणि त्या मरणाच्या आतमध्ये त्या अडकलेल्या ताई आणि त्या ताईंच्या समोर होते स्वामी महाराज, की जो सर्पाने दंश तर केला, पण तो स्वामींनी त्यांच्यावरती घेतला. आणि त्या फोटोवरती येणाऱ्या डॉटचं म्हणजे ते ठिपक्यांचं गूढ समजलं, हे खूप महत्वाचं. असेच छान-छान अनुभव तुम्हाला ऐकायचे असतील तर आपल्या कृपाछत्र स्वामी यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हालाही जर तुमचे अनुभव आपल्या कृपाछत्र स्वामी यूट्यूब चॅनलवर सांगायचे असतील तर नक्कीच मला कमेंट्स करा. तुमच्या कमेंट्सला उत्तर नक्कीच दिलं जाईल. चला तर आजची केलेली सगळी सेवा आपण स्वामीचरणी अर्पण करूया. पुन्हा नवीन एका कथेसोबत, एका विषयासोबत आपण पुन्हा भेटूया. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.